मनभावन श्रावण. निवेदिका मेघा देशमुख चव्हाण. आला फुलपंखी श्रावण. आला फुलपंखी श्रावण, एक पंख पावसाचा. एक पंख पावसाचा, एकी उन्ह गोंदवून. आला फुलपंखी श्रावण. हासरा नाचरा जरासा लाजरा, सुंदर साजिरा श्रावण आला. श्रावणात घन निळा बरसला. नवविवाहितांसाठी टक लावूनी बघतोया आईना. टक लावूनी बघतोया आईना, आवंदा निराळा आलाया. आवंदा निराळा आलाया श्रावण महिना. श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे. अशा अनेक कविता गेली कित्येक वर्षापासून आपल्या अंतरंगात झिरपत आहेत. उन्हाळ्यातील रणरणत्या उन्हानंतर सगळेजण वाट बघतात ती श्रावणाची. शेतकरी राजा सुद्धा आकाशाकडे डोळे लावून बसलेला असतो. शेत तयार असतात. बीज धरणीच्या पोटात जाऊन अंकुरायला तयार असतात. आता वाट असते फक्त श्रावण धारेची. आतुरतेने वाट पाहायला जाणाऱ्या पावसाची सर कोसळते आणि सगळीकडे आल्हाददायक वातावरण निर्माण होते. महिला वर्ग मंगळागौरीच्या आनंदात सचेत न्हावून निघतात. शेतकरी राजाही तेवढाच आनंदित प्रफुल्लित होतो. बीज अंकुरित होतात. धरणी हिरवा शालू लेऊन आनंदात बागडत असते. नदी नाले तुडुंब भरलेली असतात. नद्यांना पूर आलेला असतो. आणि मग शहरातील हौशी मंडळी पूर बघायला निघालेले असतात. त्यांच्यासाठी श्रावण म्हणजे एक सोहळा असतो. पण नाण्याची दुसरी बाजू कोणी बघतच नाही. शेतातील छोट्या छोट्या अंकुरित बीजांवर जेव्हा श्रावण सरी अतिशय जोराने कोसळतात, पुरामध्ये शेतच्या शेत घरेदारे वाहून जातात. आलेली पिके नष्ट होतात. अनेक जण बेघर होतात. अशांसाठी मात्र श्रावण आल्हाददायक ठरू शकत नाही. आपण आपल्या पक्क्या घरांमध्ये बसून पावसाच्या सरींसोबत कांदा भजी एन्जॉय करतो. तेव्हाच कुठेतरी त्या सरी कुणाचा तरी संसार उघडा पाडीत असतात. कधीतरी बाहेर निघून पाहिल्यावर लक्षात येते की समाजात असेही काही लोक आहेत ज्यांचे हातावर पोट असते. रोज मजुरी करणारे लोक, भाजी विकणारे, फळे विकणारे, रोज छोटासा व्यवसाय करून उदरनिर्वाह करणाऱ्या लोकांना या पावसाचा किती त्रास होत असेल. ज्यांची घरे नाहीत असे लोक, ज्यांना कोणी मालक नाही असे जनावरं, मोकाट कुत्रे, मांजरं, हे पावसाच्या सरींमध्ये स्वतःचे रक्षण कसे बरे करीत असतील. पावसाळ्यात भाजीपाला महाग होतो म्हणून ओरडणारी आपण सोफिस्टिकेटेड लोक कधी विचारच करत नाही की त्या शेतकऱ्याच्या शेतात सगळे पाणी झालेले असताना देखील तुमच्यापर्यंत जेव्हा तो भाजीपाला पोचता करतो तेव्हा त्याला किती कष्ट घ्यावे लागले असतील. कदाचित आपल्या उघड्या पडलेल्या संसाराला ठिगळं लावण्यापुरते तरी पैसे मिळतील हीच अपेक्षा असेल त्याची. पण मोठे मोठे व्यापारी शेतकऱ्यांकडून अगदी कमी दरात त्यांचा शेतमाल विकत घेऊन आपल्यापर्यंत वाढीव दराने विकतात.
श्रावणात आलेले सण साजरे करण्यासाठी तेही जीवाचे रान करतात. पण त्यांच्याकडे हे सण साजरे होतातच असे नाही. रक्षाबंधनाला बहिणीला कॅडबरी देणारे आपण, मोठमोठ्या जाहिराती पाहून दिखाव्यासाठी प्रेम दाखवणारे आपण, भरल्या पोटी श्रावणाचा आनंद घेणारे आपण. पण त्या शेतकऱ्याने, त्या गरिबाने काय करावे, ज्याच्या घरी पावसामुळे चूलही पेटत नाही? कधी तर त्याला त्याच्या बहिणीला ओवाळणीत घालायला 5 रुपयेही राहत नाही. त्या बहिणीलाही राखी घेण्यासाठी सुद्धा पैसे राहत नाही. शेत वाहून गेल्याने बळीराजाच्या आत्मघाताच्या बातम्या वाचून मन हेलावून जाते. आपल्या समाजात असाही एक वर्ग आहे की जो अजूनही सोयी सुविधांपासून वंचित आहे. आदिवासी, पाड्यावर राहणारी लोक, भटक्या जमातीतील लोक, यांना या श्रावणसरी सुखावं असतील का, हा विचार करण्यासारखा विषय आहे. सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय? शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय? ही कविता आपण ऐकतो तेव्हा आपल्याला फक्त शहरी शाळा आठवतात. सुट्टीचा आपण आनंद घेऊ शकतो, पण गावखेड्यांमध्ये हे तळे राहत नाही, तर त्याला नदीचे रूप येते. आणि या गावावरून दुसऱ्या गावाला जाणारे विद्यार्थी जेव्हा या तळ्यामुळे शाळेत जाऊ शकत नाही, अशा वेळी मात्र भोलानाथाला साकडे घालावेसे वाटते की बाबा रे, या मुलांसाठी तरी शाळेभोवती तळे साचू देऊ नको. स्कूल बसने किंवा ऑटो रिक्षाने शाळेत जाणारी आपली मुले जेव्हा पावसाचा बहाणा करून घरी थांबतात, त्यावेळेस छोट्या छोट्या गावांमधील शिक्षणासाठी तडजोड करणाऱ्या विद्यार्थ्यांची दयनीय अवस्था मनाला चटका लावून जाते. गुडघाभर चिखल तुडवून ती मुले शाळेत जात असतात. ना कपडे खराब होण्याची भीती, ना पायाला काही रुतण्याची भीती. फक्त शाळेत जाऊन आपले भविष्य सुधारण्यासाठी ते प्रयत्नशील असतात. अलीकडील बातम्यांमध्ये ऐकण्यात आले की पावसामुळे गावाचा संपर्क तुटला. त्यामुळे एका गरोदर मातेला रुग्णालयात पोचता आले नाही. वाटेतच तिला तिच्या बाळाला गमवावे लागले. अशा बातम्यांनंतर तेवढ्यापुरते आपले मन द्रवते, पण आपण काही करू शकत नाही. या अगतिक भावनेने आपण थांबतो. श्रावण मला आवडत नाही असे मुळीच नाही. मला सुद्धा श्रावण तुमच्या इतकाच आवडतो. पण श्रावणाचे एक रूप भयकारीही असते, हे लक्षात घ्यायला हवे. मनाला पाझर फोडणाऱ्या श्रावणाचे स्वरूप कुणाच्या वाट्याला येऊ नये अशी प्रार्थना. श्रावण मनभावनच असावा, पण त्याने कुणाच्या संसाराची घडी विस्कटून टाकू नये एवढेच. तर असा हा मनभावन श्रावण आलाय आपल्या मनाची प्रसन्नता प्रफुल्लित करायला. करूया स्वागत त्याचे अगदी उत्साहाने, स्फूर्तीने. धन्यवाद.